अंबडमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कडकडीत महाराष्ट्र बंद, व्यापाऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. अंबड जंतर मंतर दिल्ली येथे 20 जुलै रोजी आंदोलनकर्त्यावर झालेल्या कथित अमानुष पोलीस मारहाणीच्या निषेधार्थ तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला अंबड शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. आज दिनांक 23 जुलै 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी अंबड शहराच्या वतीनं बंद यशस्वी करण्यात आला. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अंबड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. यानंतर 3 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून अंबड शहरात बाईक रॅली काढण्यात आली. तर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पायी रॅली काढण्यात आली, जी महात्मा ज्योतिबा फुले चौक, महाराष्ट्र द्वार, नाथरेकर चौक ते अंबड उपविभागीय कार्यालय अशी ही रॅली काढण्यात आली. यानंतर उमाकांत पारधी यांना भेट देऊन विविध मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचसोबत इतरही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वांनीच या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. हा बंद शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला आहे. आंबेडकर तुम आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि त्या हाकेस सहकार्य करण्यासाठी किंवा त्या हाकेस अनुमोदन देण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा दिला. या मोर्चात आम्ही सहभागी झालो आणि या मनुवादी सरकारचा या ठिकाणी आम्ही सुरेश खरात, मी प्रकाश उपदे, जिल्हा उपाध्यक्ष, आम्ही सुद्धा या मोर्चात सहभागी झालो. आपण सर्वांनी या मोर्चाला हजेरी लावली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या जातीयवादी सरकारचा महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा. जे विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करत असणारे अभिजित दिपके असतील किंवा सोनम वांगचूक असतील यांच्या नेतृत्वात इथं देशभरातील हजारो विद्यार्थ्यांवरती जो दिल्ली पोलिसने लाठीचार्ज केला त्यांच्या निषेधार्थ आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची जी हाक दिली त्या हाकेला आम्ही पण 2 हात करून त्यांच्या सोबत आहोत. आणि मी आणि माझ्या सोबत असणारे आमच्या खुर्शीदभाई दोन्ही नगरसेवकांचा व राष्ट्रीय समाज पक्षाचा तुम्हाला सशक्त पाठिंबा असेल व यापुढे कोणत्याही पक्षाने यांच्या विरोधात ज्यावेळेस आंदोलन करायचे असेल तर त्यावेळेस पण आम्ही सोबत राहू. जय हिंद, जय भारत. उसने बड़े सलीके से हमको जुदा करने की कोशिश की है, मगर उसको मालूम नहीं हम वतनी अभी भी जिंदा है. जंतर मंतर पर जो आंदोलन चल रहा है और ये आंदोलन कोई सियासती नहीं है, ये बच्चों के मुस्तकबिल को तार तार करके उनके पेपर फूडी पर जनाजा बनाने की कोशिश है. और इसमें सब में बड़ी नाकामी वतन के जो रहनुमा है, जो प्रधानमंत्री साहब है, इनके वर्चस्व न रहने की वजह से है. इतनी पब्लिक अगर रोड पर आने के बाद में अगर वो एक मंत्री का इस्तीफा नहीं ले सकते तो वतन की तरक्की के वास्ते क्या कर सकते ये बोलो. और इसके अंदर जिस वक्त में हक मांगने की बात आती है, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने सभी जात समाज को एक लाइन में लाकर खड़े करके संविधान के हिसाब से चलने की और अपनी मांग रखने की एक कोशिश की वाली है. और हम उसी संविधान के आधार पर आज
हिंदुस्तानी भारतीय हर समाज का इंसान अपने हक को मांगने की कोशिश कर रहा है, लेकिन इस बात का अफसोस है कि वो दिल्ली के पुलिस जिनके नाम प्लेट न होने के बावजूद भी बगैर नाम प्लेट के वर्दी के साथ में आकर बच्चों के ऊपर बर्बरता करते हैं। और एक संधि दी इसके वास्ते मैं इस जो इसके ऑर्गेनाइजर है उनका शुक्रिया अदा करता हूं और जाहिर इस सरकार का निषेध करता हूं। संभाजी ब्रिगेडचे काळे मामा यांचा सुद्धा या ठिकाणी पाठिंबा आहे। यानंतर देश से पाठिंबा है और जो भी पुलिस ने वो जो लेडीज के पीछे से लगती है वो गलत जगह पर डाले उन पर कार्रवाई होना चाहिए, ऐसी हमारी कांग्रेस तर्फे मांगनी है। और वैसा राहुल गांधी तो बोल रहे दिली त्या हाकेला शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे। मी आणि आमचे शहर प्रमुख कुमार रूप होते व आमचे सर्व पदाधिकारी मोर्चात सामील झालो। त्या प्रधानाचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही। विद्यार्थ्यांवर हल्ला झाला, मुलीवर हल्ला झाला, अशा पोलीस डुप्लिकेट पोलीस येऊन यांनी खूप मारहाण केली आपल्या मुलाबाळाला। पोलिसांचं म्हणणं होतं की आमचे मुलं बाळ आहे, पण पोलिसांना आदेश असल्यामुळे त्यांना सुद्धा काही त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले, पण नाविलाजानं त्याला आदेश असल्यामुळं त्यांनी आपल्या मुलाबाळावर अमानुष हल्ला केला। त्या निषेधार्थ आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे। घटनेच्या कलम 21/99 शिक्षण हा आमचा मोफत आणि सक्तीचा मूलभूत अधिकार आहे, परंतु गेल्या कित्येक वर्षापासून या देशामध्ये शिक्षण हे खाजगीकरण करण्याचा एक पद्धतशीर प्रकारे घाट चालू आहे। अशातच नीट पेपर फुटीमुळं या देशातील जनसामान्य अतिशय तीव्र भावनेने व्यथित झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं आमच्या विद्यार्थी बांधवावर भगिनीवर जंतर मंतर दिल्ली येथे अमानुष पद्धतीने मारहाण केलेली आहे, त्या मारहाणीचा आपण या ठिकाणी जाहीर निषेध करतो। सन्माननीय सोनमजी वांगचुक सर आणि अभिजितजी दिप्ते यांनी जो त्या ठिकाणी आंदोलन आणि उपोषणाचं एक संविधानिक पद्धतीने मार्गक्रमण करतायत आणि ते दडपण्याचं काम जर सरकार करत असेल आणि आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की डुप्लिकेट पोलीस बनवून या ठिकाणी मारहाण होत असेल, तर मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल की हनुमानजी हा सरकार डुप्लिकेट तर नाहीये ना, हा प्रश्न पडावा। इतकी दयनीय अवस्था या ठिकाणी आहे। या सगळ्या व्यवस्थेचा आपण या ठिकाणी जाहीर असं निषेध करू आणि सन्माननीय वांगचुक सर आणि दिप्के यांच्या आंदोलन आपण जाहीर पाठिंबा देतो। जय भारत, जय संविधान। विनम्र असं अभिवादन करतो। खरं तर आपल्याला आपल्या भारत देशामध्ये दिल्लीपर्यंत हे मोदीने हल्ले केलेले आहे, याच्यामध्ये आपण पोलिसांना दोष देत आहोत, पण याच्यामध्ये पोलिसांना दोष न देता मोदी सरकारने डुप्लिकेट पोलीस पाठवलेले आहेत। त्याच्यामुळं आपल्याला आणि आपल्या पाल्यांना जर व्यवस्थित ठेवायचं असेल या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, तर आपल्याला मोदी सरकार हे हटवावंच लागेल। आज आपण विचार करत आहोत की आपण आपल्या फायद्यासाठी बीजेपी मध्ये जे लोक जातात त्यांचा फायदा आहे, पण येणाऱ्या भविष्यामध्ये जर डॉक्टर डुप्लिकेट निघले तर आपण कसं जीवन जगणार? इंजिनियर तयार झालं तर हरकत नाही, पण या देशामध्ये आपल्याला भविष्यामध्ये डॉक्टरची गरज पडणार आहे। आणि जो मंत्री आहे त्याला त्यांनी जर पेपर नीट प्रकरण जर डुप्लिकेट करून टाकलं, सगळे डॉक्टर जर डुप्लिकेट गेले तर आपण भविष्यामध्ये कसं जीवन जगणार आहोत? त्याच्यामुळे माझी सर्व महाराष्ट्र आणि भारताच्या नागरिकांना विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये मोदी आपण हटवलाच पाहिजे। आपल्याला जर चांगलं जीवन जगवायचं असेल तर बस या पार्टीला आम्हाला सर्वांनी पाठिंबा द्यायला त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि जे दिल्लीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करतात त्यांना पण मी सलाम करतो। शिवप्रसादजी चांगले इथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पूर्ण महाराष्ट्र बंद आहे, त्याला पाठिंबा म्हणून सर्वच राजकीय पक्ष याच्यात सामील झालेले आहेत। परंतु हा प्रश्न कोणत्या पक्षाचा नाही, प्रश्न हा तुमच्या माझ्या भविष्याचा आहे, लेकरांच्या भविष्याचा आहे, येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी अतिशय गंभीरतेने आपण जागरूक आहोत। याचाच हा एक मेसेज आहे की देशामध्ये सगळेच लोक गुलाम नाही आहेत। आज स्वतःच्या स्वार्थासाठी लोक भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन पदक घेण्यासाठी आणि गुत्तेदारी करण्यासाठी लोक मोठे होत आहेत, परंतु खऱ्या अर्थाने यांनी आपला देश पुढे जाणार नाही, तर वास्तविक परिस्थितीकडे आपल्या सगळ्याला भान ठेवावं लागणार आहे।
या देशामध्ये आज जी परिस्थिती सुरू आहे ती अतिशय बिकट आहे. आणि तुम्ही बघा की ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये हमला झाला त्याच्या क्रोनॉलॉजी समजून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे पिईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ही येणारी पिढी गुरगुरली नाही पाहिजे तर ही शिकली नाही पाहिजे. जर यांचं गुरगुरणं बंद करायचं असेल तर याच्या शिक्षण व्यवस्थेवर हमला करायचा हे जे मनोवादी सरकारचा हा जो उद्देश आहे हा आपण समजून घेण्याचं एक खूप मोठं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमचे आमचे लेकरं शिकले पाहिजे, शिकून ते चांगले अधिकारी झाले पाहिजे, पदाधिकारी झाले पाहिजे. एवढंच नाही तर देश यांनी चांगल्या पद्धतीने पुढे नेला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक असणं खूप काळाची गरज आहे. मी आज वंचित बहुजन आघाडी आणि जागरूक असणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या आणि ज्या देशातल्या प्रत्येक नागरिकांचं अभिनंदन करतो की आपण ह्या भ्रष्ट सिस्टमच्या विरोधात आज रस्त्यावर आलेले आहेत. ते दिल्लीमध्ये तरुण आंदोलन करतायत त्यांना तर खरंच मनाच्या अंतःकरणातून सलाम आहे की जे महाराष्ट्रातून गेले, कर्नाटकातून गेले, ओडिसातून गेले, पंजाबमधून आले, हरियाणामधून आले, पुऱ्या देशभरातून जे तरुण एकवटले त्यांना कोणत्याही पक्षाचा म्हणजे आर्थिक पाठिंबा नाही, कोणाचाही आर्थिक पाठिंबा नाही. पोरं स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःच्या घरातून अन्न भाकरी घेऊन तिथे जाऊन लढतायत. आपण त्यांच्यासाठी पुऱ्या ताकदीने नाही दिल्ली जाऊ शकत तर आपण इथं मोठ्या पद्धतीने ज्या ज्या गावात आपण आहोत त्या त्या गावात निषेध व्यक्त करून या जुलमी आणि हुकुमशाही सरकारला गुडघ्यावर आणण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण करत आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत करू एवढं बोलतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद. जय माता, जय भारत. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. एक शायर यूं कहता है, रण में जो हार जाए, रण में जो हार मान ले वो वीर नहीं है, रण में जो हार मान ले वो वीर नहीं है, जो प्यास ना बुझा सके वो नीर नहीं है. सत्ता पे बैठने वालों इस भ्रम में ना रहो, सत्ता पे बैठने वालों इस भ्रम में ना रहो, सत्ता किसी के बाप की जागीर नहीं है, सत्ता किसी के बाप की जागीर नहीं है. 20 जुलै 2024 रोजी दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी शांततेच्या मार्गाने जे आम्हाला महात्मा गांधी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला जो संवैधानिक अधिकार आहे, आंदोलन करणे, उपोषण करणे, अशाच एका प्रकाराचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं. परंतु एखाद्या अतिरेकीवर ज्या प्रकारे आपलं पोलीस तुटून पडतं आणि त्यांच्यावर हमला चढवतो, त्या प्रकारचा हमला चढवून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली, त्यांना जखमी केलं. हे विद्यार्थी जे उद्या या देशाचं भवितव्य आहे, देशाचे पिलर्स आहेत, अशा पिलर्सला तोडण्याचं काम हे सरकार करतंय. आता त्या ठिकाणी आमचे मित्र शिवराजी चांगले यांनी सांगितल्याप्रमाणे या देशातील तरुण शिक्षणापासून वंचित राहिला पाहिजे. शिक्षण जर एखादा विद्यार्थी ज्यावेळेस शिक्षण घेतो, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, औरंगाबाद शहरात राहणारा आपला अभिजित दिपके हा आपला महाराष्ट्राचा मुलगा, तो शिकला सवरला, अमेरिकेत जाऊन तो तिथं मोठ्या पदावर जाऊन नोकरी करू शकतो. परंतु तो शिकलेला आहे आणि शिकलेला असल्यामुळे त्यांनी या देशामध्ये ज्याप्रमाणे महात्मा गांधीला ज्यावेळेस ते इंग्लंडला असताना त्यांनी पाहिलं की भारत देशामध्ये इंग्रजांचा खूप जोरात त्या देशातील लोकांवर अत्याचार चालू आहे, त्यांनी आपली वकिली सोडली आणि ते भारतात परत आले आणि त्यांनी या ठिकाणी येऊन त्याच्या अंगातला सूटबूट काढून ते धोती आणि पंचावर संपूर्ण आयुष्यभर जगले. त्या प्रकारे आपला एक अभिजित दिपके नावाचा मुलगा आपल्या महाराष्ट्रातून अमेरिकेत राहून इथली परिस्थिती पाहतो आणि या देशात आपल्या मायदेशी येऊन एक आंदोलन छेडतो की विद्यार्थ्यांवर कशा प्रकारचा अत्याचार आणि अन्याय चालू आहे, कशा प्रकारे मोठेगावकर सरांसारखे लोकांना पैशात विकत घेऊन आपल्याच फक्त क्लासेसच्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत पास करतात, कशा प्रकारे पेपर फुटी करतात आणि त्यांना सर्रास ती सरकार कसं पाठिंबा देतो हे दाखवून देण्याचं काम अभिजित दिपके सारखे आणि त्यांच्या संघटनेच्या सर्वच लोकांनी केलेलं आहे. या ठिकाणी एक मुलगा जो शिकला तो पूर्ण देशभरात मोठं आंदोलन उभं कसं करू शकतो हे जिवंत उदाहरण आपण पाहू शकतो. यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही तोपर्यंत तुम्ही संघर्ष करू शकत नाही, तुम्ही संघटित होऊ शकत नाही. आणि म्हणूनच शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आपल्या सर्व मुलांना
आपण या पुढे देखील शिक्षित करा, सुशिक्षित करा, संघटित करा आणि त्याचबरोबर अशा प्रकारचं जे सरकार आहे की विद्यार्थ्यांवर, गोरगरिबांवर, व्यापाऱ्यांवर अन्याय अत्याचार करतो, अशा धनाढ्य सरकारला आपण सबक शिकवलं पाहिजे. आणि सर्वांनी या ठिकाणी आज या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहर अध्यक्ष या नात्याने आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर जंतर मंतरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज बंदची हात पुकारले. त्या हाकेला आम्ही या ठिकाणी अंबड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं हाक देत या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मोदी सरकारचा आणि दिल्ली पोलीसचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. युवा समाज सेवक अंबड़ शहर और अंबड़ शहर के जितने भी विद्यार्थी हैं उन सभी की तरफ से मैं इस मोर्चे को पार्टिंबा जाहिर कर रहा हूँ. और जो दिल्ली के अंदर जंतर मंतर पे जो लाठीचार्ज की गई, जो हमारे माँ बहन और हमारे जो स्टूडेंट थे, युवा, और उसी के साथ साथ बुढ़े बुजुर्ग, तो दिल्ली में जो प्रोटेस्ट चल रहा है वो एकदम ही गांधी जी के रास्ते पर चलकर ही चल रहा है और एकदम शांतता से ही चल रहा है. उस जमाने में गांधी जी ने अंग्रेजों के सामने जब ये आंदोलन किया था तो उस दौर के अंदर तो अंग्रेज हार मान चुके थे, मगर इस दौर के अंदर हम युवा, हम विद्यार्थी जब इनके सामने आंदोलन कर रहे तो ये हार मानने के लिए तैयार नहीं हो रहे, उसके बदले ये हम पर ही लाठीचार्ज कर रहे हैं. तो ऐसे सरकार को मैं यही कहना चाहता हूँ कि आप हमें मारते रहो, फिर भी हम आपसे लड़ते ही रहेंगे. जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भीम. प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची जी हाक दिलेली आहे त्या हाकेस आपण सर्वजण उपस्थित आहात. गेल्या महिन्याभरामध्ये दिल्ली येथे जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं, त्या विद्यार्थ्यांचं आंदोलन शांततेत असताना व शांततेत मोर्चा राजभवनाकडे जात असताना जो भ्याड हल्ला झाला पोलिसांनी केला, त्या पोलिसाच्या हल्ल्यामध्ये, लाठीचार्जमध्ये त्यामध्ये काही गुंड आले, त्या गुंडाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं का सहमती दिली हे समजून येण्यास काही मार्ग नाही. परंतु त्या ठिकाणी जो लाठीमार झाला त्यात बरेच विद्यार्थी जखमी झाले. भ्याड हल्ल्याचा आम्ही भारतीय बौद्ध महासभेतर्फे त्यांचा निषेध करतो. जय भीम. आजच्या या पंचचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी बंदची हाक दिली. त्या बंदच्या हाकेला आज महाराष्ट्रामधून अनेक पक्षांच्या वतीने, सामाजिक संघटनेच्या वतीने पूर्ण पाठिंबा आज वंचित बहुजन आघाडीच्या या बंदला मिळतोय. बंधूंनो, आज महाराष्ट्र बंद करण्याची वेळ या देशामध्ये पूर्ण अराजकता जे काही तयार होते, परिस्थिती निर्माण होते, ही कशासाठी? जंतर मंतरवर आज त्या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करतायत. लोकशाही पद्धतीने चाललेलं आंदोलन आणि त्या आंदोलनाला दडपण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांना पळवण्यासाठी त्या ठिकाणी जो काही हल्ला आज पोलिसांच्या माध्यमातून, दिल्ली सरकारच्या या भाजप सरकारच्या वतीनं पोलिसांच्या माध्यमातून तो तोडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी हा खरा निषेध मोर्चा आहे. अनेकदा या राज्यामध्ये, या देशामध्ये ज्या ज्या वेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, अनेक समस्या ज्या ज्या वेळेस निर्माण होतात त्या वेळेस नेहमी त्या अन्यायाच्या विरोधामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर साहेब नेहमी या ठिकाणी न्याय देण्याचं काम हे करत आलेले आहे. त्यातला आजचा जो बंद हा काही त्याच्यात बंधूंनो, आज त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची
तिथे काही जातपातीचं राजकारण नाही, जातपात म्हणून मुलं एकत्र आले नाही किंवा कुठला धर्म म्हणून नाही. आज त्या ठिकाणी फक्त आले स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं जे काही करिअर आहे हे करिअर ज्या मुलांना घडवायचं आहे, ज्या आमच्या तुमच्या मुलं जे शिकणार आहेत त्यांचं करिअर काय, तर आज पूर्णपणे त्यांचं आयुष्य त्या शिक्षणाच्या माध्यमातून उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने जात आहे. आणि याच्यासाठी जर न्याय मागत असेल आणि ते न्याय मागत असताना जर त्या ठिकाणी अमानुषपणे त्या ठिकाणी लाठीचार्ज करून आम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं तर किळसवाने असा प्रकार वाटतो. मुली असतील, काही महिला असतील, त्यांनी कुठं दांडे मारावे, कुठं लोटलाट करावी याचं जर बघितलं तर तळ पायाची आग मस्तकात जाऊन कारवाई झाली पाहिजे. या ठिकाणी एवढी मागणी करतो आणि माझी भविष्य व्यक्त करतो. वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांनी जो योग्य निर्णय घेतला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदचा, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. मित्रांनो, आपण सर्वांनी सगळ्यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे आणि सगळ्यांना न्यूजच्या द्वारे सगळी माहिती मिळते. या देशामध्ये काय चाललं हे सगळ्यांना माहीत आहे. या महाराष्ट्रामध्ये असे काही नेते आहे, असे काही माजी मंत्री आहे जे सदाभाऊ खोत म्हणून हे माजी मंत्री आहो यांनी या आंदोलनाला बसलेल्या युवकांना, तरुणांना काय उपमा दिली, ते आतंकवादी आहे म्हणून. यांचा आपण धिक्कार केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या तमाम युवकांनी, तमाम जनतेला मी आवाहन करतो, पुढच्या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या लोकांना ज्यावेळेस ते मतं मागायला येतील त्यावेळेस आपल्या पायात ते काढून यांच्या तोंडात मारले पाहिजे. आज हे जे राजकारण करतायत, आजपर्यंत महाराष्ट्र असो की दिल्लीची सत्ता असो, यांनी फक्त जातीय वाद हिंदू मुस्लिम करून देशातली सत्ता बळकावली. पण त्यांना जंतर मंतरचा जो कार्यक्रम आहे त्यांच्या घशातला हाडू बनलेला आहे, त्यांना आत घेता येत नाही आणि बाहेर फेकता येत नाही. ही गत त्यांची आज झालेली आहे. कारण मुद्दा नाहीये, हिंदू मुस्लिमचा मुद्दा नाहीये. मुद्दा काय करणार? जुन्या लोकांची एक म्हण आहे, हे सत्तेमध्ये जे बसलेले आहेत ते महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशाच्या दिल्लीच्या सत्तेमध्ये असो, त्यांच्याबद्दल एक महाराष्ट्रातली जुनी म्हण आहे, हे लोक मड्याच्या टाळकावरचो लोणी खाणारे आहेत. मित्रांनो, यांना काहीच पुरत नाही, माती शेण काहीच पुरत नाही. आजची परिस्थिती आहे, अहो जंतर मंतरवर बसलेले तरुण तरुणी असतील, हे आमचे मुलं आहेत, मुली आहेत, बहीण आहेत, भाऊ आहेत, हे आमच्या घरातले, आमच्या प्रपंचातले आहेत. पोलीस जरी असले, दिल्लीचे पोलीस हे माणसच आहेत ना. तिथल्या ज्या महिला पोलीस अधिकारी होते ते महिला आहेत, ते बी आमच्या भगिनी आहेत. पण त्यांनी विचार केला नाही. या नालायक सरकारच्या नादी लागून त्यांनी आपल्याच मुला मुलींच्यावर अत्याचार केलं, लाठीचार केलं. अहो, ज्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या मुला मुली त्या जंतर मंतरच्या कार्यक्रमाला होते, तिथले त्या मुला मुलीचे वडील असतील, अहो त्यांना शर्मेनं मान खाली घालावी लागली. आणि असे काही नेते मंडळी आहेत ते आज राजीनामा देत आहेत भारतीय जनता पक्षाचा. मित्रांनो, सांगायचं एकच आहे, वेळ भरपूर झालेली आहे. पुढच्या काळामध्ये या पक्षाला मुळापासून उपटून फेकल्याशिवाय पर्याय नाही. आणि जर आपण मुळापासून यांना उपटून फेकू शकत नाही तर आपण प्रत्येक वेळेस अत्याचार सहन करण्यासाठी तयार राहावं. या देशामध्ये देशाचे नेते नरेंद्र मोदी सांगतायत महासत्ता. अहो साहेब, कुठली महासत्ता? ज्या देशाच्या लोकसभेवर या देशाचा युवक चालून जातो, त्याला नेपाळ आणि बांगलादेश होण्यासाठी वेळ लागणार नाही. आपण आता तरी सुधारावं. आणि एका भ्रष्ट मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी जर आपण या देशाला देशोधडीला लावत असेल तर येणाऱ्या 2029ला आपण घरी जाण्यासाठी तयार राहावं. या देशाच्या तरुणांना हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय है। मोर्चे का ऐसा संदेश नहीं जाना। मैं 1:28 तक चेक किया, ऑथेंटिक न्यूज चैनल पर
तो मरने की ऐसी कोई खबर अभी तक नहीं आई। तो लिहाजा हमारे मोर्चे के माध्यम से गलत जानकारी नहीं जाना चाहिए। 1:28 तक मैंने देखा हूँ, वही जो वेबसाइट है जिसपे विश्वास किया जा सकता, उन्होंने चीनों ने इसको न्यूज नहीं बनाया। ये बात जो भी लिखा, इसलिए मेरे पत्रकार भाइयों से, यूट्यूबरों से विनंती है कि इसको खत्म कर सकते। ज्यांनी समतेचं काम केलं त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। या महाराष्ट्र बंदचे जे करता करविता आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, या बंद मध्ये ज्या पक्षाने सहभाग नोंदवला असे आमचे सहकारी आदरणीय नामदार राजेशभाई टोपे यांच्या आदेशाने या ठिकाणी राष्ट्रवादीचे समदभाई बागवान, त्याच बरोबर चांगले साहेब, अफरोज पठाण, त्याचबरोबर शिवसेनेचे आमचे या शहराचे करता करविता आदरणीय हनुमंतरावजी दांडे साहेब, त्याचबरोबर कुमारजी रुपवते, त्याचबरोबर पक्षाची युती जरी बीजेपी सोबत असली तरी समतेचा गाडा हा बाबासाहेबांनी ओळखण्यात सांगितला असे आमचे आदरणीय प्रकाशजी रुपवते साहेब, त्याचबरोबर ज्यांनी या मोर्चासाठी अत्यंत महत्वाची लीड केली असे आमचे आदरणीय एमपीजीचे अजिमभाई पाशा, इंशाअल्लाह ग्रुपचे या ठिकाणचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सहकारी आदरणीय राष्ट्रीय समाज पक्षाचे सचिन भाऊ खरात यांचं प्रथमतः या ठिकाणी मी आभार मानतो। मित्रो, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आमचे कुंभी मराठा महाराष्ट्राचे अध्यक्ष विष्णुभाऊ शेळके आणि गोर समाजाचे ज्या संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनपूर्वक असे आभार मानतो। मित्रो, हा संघर्ष का सुरू झाला, या संघर्षाची पार्श्वभूमी या अगोदरच्या कार्यकर्त्याने या ठिकाणी सांगितलेली आहे। 20 जुलैला या नागरचे सरकारने एका अभिजित नावाचा दिग्गे, मराठवाड्यातला हा आपला महाराष्ट्राचा भूषण आहे, आणि या कार्यकर्त्याने कोर्टाच्या जे जजमेंट होतं आणि त्या जजमेंट मध्ये विद्यार्थ्यांना जुरळ अशी उपमा देऊन या ठिकाणी अपमानित केलं। या अपमानाचा विद्यार्थ्याचा बदला घेण्यासाठी आदरणीय दिग्गे या रणांगणात उतरले आणि त्याच्याच पाठोपाठ नीटचा पेपर या महाराष्ट्रामध्ये फुटून अनेक हजारो तर लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। विद्यार्थी संघटनेने डोळ्यापुढे फिरून आंदोलनाचा पवित्रा उचलून या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी लोकशाही पद्धतीने चालू केली, परंतु या नाकारते सरकारला या ठिकाणी हुकुमशाही हिटलर सारखं आम्ही जे करू तेच पूर्व दिशा, परंतु असं या भारतीय संविधानामध्ये होत नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे, हा काय मोदीच्या घरचा कायदा नाही। म्हणून ज्या वेळेस या देशामध्ये अराजकता माजल त्यावेळेस आपल्या भारतीय संविधानाचा या ठिकाणी उपयोग झाल्याशिवाय राहत नाही। मित्र हो, आता आमच्या मित्रांनी समदभाईने सांगितल्याप्रमाणे या गोष्टीचं दुःख कुठं आहे, तर दुःख इथं आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिश्रमाने आपल्याला एका मताचा अधिकार दिला, हा मताचा अधिकार आपण दुरुपयोग करतो आणि सत्ता ही एका जातीवादी विषमतावादी संघटनेच्या म्हणजे भाजपच्या हातात दिली, त्याचा हा परिपाठ आहे। मित्र हो, की आपण मोर्चे आंदोलनानं प्रश्न सॉल्व्ह होणार का, तर होणार नाही। जोपर्यंत या ठिकाणी समतेचं राज्य येणार नाही तोपर्यंत हे प्रश्न असेच रूपांतरित राहतील। कारण आपल्या काही लोकांना या ठिकाणी अशी आदत झालेली आहे की मतदान दिल्याच्या नंतर मोर्चे आंदोलन काढून काही फायदा नाही। मतदान ज्या दिवशी आहे त्या दिवशी यांना घरी बसवण्याची ताकद ही बाळासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आणि आमच्यामध्ये दिलेली आहे। आपल्याला वापर करायचा असेल
तर इथलच्या महाविकास आघाडी असो, वंचित बहुजन आघाडी असो, या सर्व पक्षांना मिळून येत्या विधानसभा लोकसभामध्ये आपल्याला काम करावं लागलं आणि या शहराचा या ठिकाणी जो आपण एकोपा दाखवलेला आहे की आम्ही ज्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आमचा पक्ष संघटना आम्ही ज्या उद्दिष्टाने आम्ही काम करतो, हे उद्दिष्ट आमचं प्रमुख आहे की या देशामध्ये कुठल्याही निरपराध नागरिकावर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे, यासाठी या ठिकाणी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना, MPJ, गोरसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, हे पक्ष या ठिकाणी मानवतावादी दृष्टिकोनातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली कुठलाही युगो न ठेवता या ठिकाणी समतेची हाक देण्यासाठी आपल्या सोबत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा यांच्यासोबत समतेच्या आणि न्यायाच्या लढाईसाठी आपण सर्वजण काम करू आणि हा लढा जोपर्यंत विद्यार्थ्यांना धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा देऊन लाठीचार्ज करणाऱ्या विद्यार्थ्यावरती जो अमानुष लाठीचार्ज झाला त्याच्यावरती कमिशन बसत नाही आणि विद्यार्थ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि या देशाचा पंतप्रधान जोपर्यंत राजीनामा मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन यापुढे चालू राहील आणि समतेच्या आंदोलनामध्ये आज या ठिकाणी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत कोणत्याही पक्षाने समतेचा काम जर केलं तर आम्ही तुमच्या सोबत सुद्धा आहोत. या ठिकाणी एवढा संदेश वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि मित्र पुन्हा एकदा शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांनी, व्यापारी महासंघाने या आम्हाला बंदमध्ये सहकार्य केलं त्याबद्दल सर्व व्यापारी महासंघाचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र.